गिरणा टाकी परिसरात गेली 2 ते 2.5 वर्षापासून विचित्र कथा सुरू आहे. ही कथा एका इमारतीची नाही, ही कथा आहे एका रस्त्याची आणि त्या रस्त्यावर चालणाऱ्या असंख्य नागरिकांच्या सहनशीलतेची. एक दिवस गिरणा टाकी परिसरात एका नव्या अपार्टमेंटचं बांधकाम सुरू झालं. पहिले ट्रक, नंतर सिमेंट, लोखंड आणि मग पाणी. यामुळे रस्त्याची झाली तुटफूट. दिवसेंदिवस, आठवडे, महिने आणि तब्बल 2 वर्ष बांधकामातून वाहणारं पाणी सरळ रस्त्यावर सांडलं गेलं. रस्ता हळू तुटू लागला, पोकळ होऊ लागला आणि त्या तुटलेल्या रस्त्यावरचं पहिलं पाऊल होतं नागरिकांचं, म्हणजे दुःखाचं पाऊल. अपार्टमेंटच्या समोरचाच रस्ता तुटलेला, बाकीचा रस्ता मात्र एकदम टकाटक. बरं, काळ बदलला, इमारत पूर्ण झाली, मोठा गेट लावला गेला, वर नाव लिहिलं गेलं लक्झरी अपार्टमेंट. लोक राहायला आले. छान फ्लॅट, मॉडर्न इंटेरियर, बाल्कनीतून फोटो काढण्यासारखं दृश्य. पण दृश्याखाली मात्र त्याच नागरिकांचं सांडपाणी वाहत होतं. त्याची बातमी प्रसिद्ध झाली. गटार बांधायला जाग आली, पण भविष्य बदललं नव्हतं, फक्त समस्या वाढली होती. मनपा प्रशासन जागा झालं, फोटो घेतले गेले, पाहणी झाली आणि मग नेहमीची उपाययोजना. मातीयुक्त खराब मटेरियल ओतलं, त्यामुळे खड्ड्यांवर झाला चिखल आणि शेवटी घोषणा केल्या रस्ता दुरुस्त. पण पाऊस आला की रस्ता म्हणाला मी परत आलो. खड्डे पुन्हा उघडले, काही लोक घसरले, काहींच्या गाड्या तुटल्या, काहींना हॉस्पिटलचा मार्ग धरावा लागला. उन्हाळा आला आणि आता रस्त्यावरून जाताना नागरिकांना हेल्मेटपेक्षा मास्क हवा होता. धूळ इतकी उडत होती की लोक म्हणू लागले फ्लॅट सोबत डिस्काउंटमध्ये धूळ मोफत मिळाली असेल, ती पण आयुष्यभरासाठी. आणि मग आला प्रश्न, यात दोषी कोण? अपार्टमेंट बांधून करोडो कमवणारा बिल्डर, की फक्त तात्पुरता मलमपट्टी करणारी मनपा, की नियमांना पायदळी तुडवणारी प्रक्रिया? आजही त्या रस्त्यावर दिवस जातात, समस्या वाढतात आणि नागरिक शांतपणे जगतात, धूळ खात, खड्डे चुकवत आणि प्रशासनाच्या आश्वासनाची वाट पाहत. आता तरी या रस्त्याचा तपास प्रशासन करणार का? की CID मधला प्रद्युमन येऊन म्हणणार दया, रस्ता जोडो,